नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो। तर आजच्या संहितेपूर्वी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी 10 विद्यार्थी पटसंख्या आहे, तर या ठिकाणी एक प्रशिक्षित शिक्षक आणि एक कॉन्ट्रॅक्ट बेस्ड बी.एड शिक्षक भरती प्रक्रिया सुरू झाली होती। काही जिल्ह्यांमध्ये जाहिराती आल्या होत्या, परंतु आजच्या संहितेमुळे अनेक जिल्ह्यांच्या जाहिराती थांबवण्यात आलेल्या आहेत। तर लक्षात घ्या, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही कॉन्ट्रॅक्ट बेस्ड भरती प्रक्रिया पुन्हा सुरू होणार आहे। आणि तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो जी.आर प्रसिद्ध करण्यात आला, याचबरोबर एक बातमी देखील चर्चेत आहे। बहुतेक ग्रामीण भागामध्ये ज्या शाळा आहेत त्या शाळांची संख्या 10 पेक्षा देखील कमी आहे, परंतु ज्या शाळांमध्ये विद्यार्थी संख्या 3 किंवा 3 पेक्षा जास्त आहे, तर या ठिकाणी देखील एक कंत्राटी शिक्षक आणि एक प्रशिक्षित शिक्षक असे नेमणूक करण्याचे विचार सरकारच्या अधीन आहेत। परंतु यामध्ये अजून तथ्य नाही आहे। जोपर्यंत अधिकृत माहिती येत नाही आहे तोपर्यंत यावरती विश्वास ठेवता येणार नाही आहे। आणि लक्षात घ्या, संपूर्ण महाराष्ट्रातील डी.एड बी.एड कंत्राटी भरती संदर्भात जर तुम्ही तुमच्या एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये चौकशी केली तर सध्या आचारसंहिता असल्यामुळे सध्या भरती बंद ठेवण्यात आली आहे, अशा प्रकारची कारणं देण्यात येण्यात आहे। तर लक्षात घ्या, तुम्ही जर तुमच्या तर सध्या जर आपण शिक्षक भरती संदर्भात जर चौकशी केली एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये, तर सध्या आचारसंहितेमुळे सदरची भरती प्रक्रिया बंद आहे अशा प्रकारची उत्तरं मिळत आहेत। तर अपेक्षित आहे की 24 तारखेला निकाल लागेल, लगेचच भरती प्रक्रिया सुरू होणार नाही आहे। तर साधारणतः डिसेंबर महिन्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील जे इतर जिल्हे आहेत ज्यांच्या जाहिराती राहिलेल्या आहेत आणि ज्यांच्या जाहिराती आलेल्या आहेत त्यांची भरती प्रक्रिया संपूर्ण सुरू होणार आहे। तर या संदर्भात संपूर्ण अपडेट आणि खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवर दिल्या जातील। जाहिराती प्रसिद्ध झाल्यानंतर सर्व अपडेट आपल्या चॅनलवर दिल्या जातील। त्यामुळे या संदर्भात डिटेल माहिती आणि खात्रीशीर अपडेट्स मिळवण्याकरता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।